चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो. आज आपण करणार आहोत कोल्हापुरी भडंग आणि त्याची कमर्शियल पाकिटं किती होतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंपाच्या जवळ इथं चिरमुऱ्याचे भरपूर दुकान दिसतात तुम्हाला. 50 वर्षाची ही परंपरा आहे. 50 वर्ष जुनं या ठिकाणी हे शॉप आहे बोबाटे यांचं. आणि आपण जे भडंग करणार आहे तर त्याचे चिरमुरे आपण इथनं खरेदी करणार आहे. 140 160 असं असतं. होय, किलो 140 रुपये किलो, 160 रुपये किलो असे दोन क्वालिटी आहेत. तुम्ही जर कमर्शियल साठी होलसेल दरामध्ये घ्यायचे असतील किंवा क्वांटिटीमध्ये तर कसे देताय? एक 9 किलोचं पोतं असते ते जवळजवळ 900-1000 रुपयाला बसते आपल्याला. तर या ठिकाणी तुम्ही होलसेल दरामध्ये व्यवसायासाठी सुद्धा घेऊ शकताय. चला तर आम्हाला एक 2 किलो आता द्या. तर 2 किलो चिरमुरे आपण घेतलेले आहेत. 280 रुपयाला 2 किलो आम्ही चिरमुरे घेतलेले आहेत. बघूया साहित्य काय काय घेतले. या ठिकाणी जिरं घेतलेलं आहे, कढीपत्ता आमच्या स्वतःच्या झाडाचा आहे, थोडंसं तेल घ्यायचं आहे, पिठी साखर, हळद, मिरची पूड, मीठ. 2 किलो चिरमुरे घेतलेले आहेत 280 रुपयाला. जिरं घेतलं 40 रुपयाचं, आमचूर पावडर घेतली 30 रुपयाची, 20 रुपयाची मोहरी घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेत अर्धा किलो 90 रुपयाचे, 50 रुपयाचे लसूण. तर आता लसूण ठेचून घ्यायचे आहेत, थोडेसे चेचून घ्यायचे आहेत, जास्त पण चुरावायला नको आणि मस्तपैकी खाताना असे दातात येतील आणि छान लागेल टेस्ट. आणि आतनं पण तळले जातील अशा पद्धतीनं लसूण ठेचलेले आहेत, चेचलेले आहेत. 2 बॅच मध्ये करूया. पहिल्यांदा 1 किलो चिरमुरे आपण काढून घेऊया. काही ठिकाणी मुरमुरे सुद्धा म्हणतात, काही भागांमध्ये आपण चिरमुरे म्हणूया. तर मित्रांनो, आता आपण फोडण्या टाकायला लागलेलो आहे. त्यासाठी सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि कमर्शियल पद्धतीनं आता मस्तपैकी भडंग तयार होणार आहे. बघू शकता या ठिकाणी मोठी कढई घेतलेली आहे. तर पहिल्यांदा तेल घातलं जात आहे. तेल गेलेलं आहे. शेंगदाणे घालायचे आहेत. आता जवळजवळ पाव किलो शेंगदाणे यामध्ये घातलेले आहेत. व्यवस्थित खरपूस असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. आणि तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्ही काजू बदाम सुद्धा घालू शकता यामध्ये. तर मित्रांनो, आता शेंगदाणे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आणि हे थोडेसे पांढरट शेंगदाणे आहेत. तुम्हाला जर मिळाल तर लालसर शेंगदाणे आला म्हणजे जास्त बेस्ट होईल आणि जास्त मस्त दिसतील पण आणि टेस्ट पण येईल चांगली. त्याची पण टेस्ट चांगली आहे आणि हे तळल्यासारखे वाटत नाही आहे. आता व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. कमर्शियल करताना पदार्थ टेस्ट बरोबरच दिसणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्याचं. त्यामुळं बऱ्याच वेळा भडंगामध्ये रंग वगैरे घातला जातो, पण आपण तसं काही करणार नाही आहे, कारण की बेस्ट क्वालिटी आपल्याला मटेरियल वापरायचं आहे आणि बेस्ट क्वालिटी आपल्याला भडंग तयार करायचे आहे. त्यामुळे रंग आर्टिफिशियल काही न घालता व्यवस्थित छान क्वालिटीचा भडंग आपण करतोय. तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित, त्यामुळं एक मुठभर आता मोहरी घालायची, व्यवस्थित तडतडायचे. वा, मस्त तडतडली आहे मोहरी. जशी तडतडेल तशाच पद्धतीने मुठभर त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं आणखीन एक 2 मुठी घातलेली आहे. व्यवस्थित फ्लेवर लागला पाहिजे. लसूण घाला पटकन. हळद घालायची आहे 2 चमचे घाल. 2-1.5 आणि 2.5 चमचा घाल. सगळी हळद घातलेली आहे. 3 चमचे हळद घातलेली आहे. मिरची पूड घालायची आहे. बेडगी आणि काश्मीरी असं 2 टाईपचे वापरलेले आहे. किती चमचे घातलीस? 5 चमचे. 5 चमचे घालूया मोठे. 5 चमचे मिरची पूड घालायची आहे. मोठ्या प्रमाणामध्ये करताना गाठी होऊ नये म्हणून याची काळजी घ्यायची, हलवत राहायचं आहे. पिठी साखर घालायची आहे याच्यामध्ये.
5 चमचे पिठी साखर, व्यवस्थित तेल असं मस्त करून घ्यायचं आहे. आणि 1 चमचा यामध्ये तिखट घालायचा आहे. चांगला रंग उतरला पाहिजे आणि टेस्ट तिखटही झाली पाहिजे मीडियम. लाल भडक मस्त झाले बघा. चिरमुऱ्यांना मीठ आहे त्यामुळे 2 चमचे मीठ घालायचं आहे 1 किलोसाठी. बस. 1 चमचा आमचूर पावडर आणि 2 चमचे आमचूर पावडर घातलेली आहे. 1.5 चमचे आमचूर पावडर, आता चिरमुऱ्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचं आहे. शेंगदाणे सगळे व्यवस्थित टाकायचे आहेत. शेंगदाणे मसाल्यामध्ये घालू नका कारण की मसाला शेंगदाण्याला लावून मसाला शेंगदाणे होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला भडंग करायचे आहे, मसाला शेंगदाणे नाही. सगळं आता जे केलंय पटकन टाकून दे. सगळं मिक्स करून घेऊया. ओके, सगळा मसाला याच्यामध्ये आता फोडणी जी आहे ते ओतलेली आहे गरगरीत. मस्तपैकी सगळं वर खाली करून घ्यायचं आहे. थोडीशी पिठी साखर वरनं टाकायची आहे. हे आमचूर पावडर थोडी टाकली की रेडी झालेलं आहे आपलं भडंग स्पेशल कमर्शियल. यामध्ये आता पिठी साखर घालायची आहे वरनं. मस्तपैकी गोड आंबट तिखट अशा तिन्ही चवी आल्या पाहिजेत. झणझणीत कोल्हापुरी भडंग विदाऊट रंग, नॅचरल पद्धतीने तयार केलेलं, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरून रेडी झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण 2 किलो चिरमुरे आणले होते आणि 2 किलोचा चिरमुऱ्याचं भडंग केलेलं आहे. पण आपण आता 1 किलोचं पॅकिंग करतो आहे. बघू शकता एवढी मोठी पिशवी भरून 1 किलो भडंग झालेलं आहे. सगळं म्हणजे 1 किलो चिरमुऱ्यांचं भडंग झालेलं आहे. त्याचं वजन करून बघूया आपण सगळं मिळून किती झालंय. भडंग प्रॉपर म्हणजे 1 किलो चिरमुऱ्यांचं भडंग किती झालंय बघूया. तर मित्रांनो, जरा कमी 2 किलो हे भडंग झालेलं आहे 1 किलो चिरमुऱ्यांचं. आता याचं पॅकिंग करूया. आता आपण पॅकिंग करायला घेतलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही 150 ग्रॅम भडंग भरणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे मटेरियल वापरले ते चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे आणि दर्जेदार मटेरियल वापरल्यामुळं खर्च थोडासा जास्त आला असं तुम्हाला वाटेल. पण कमर्शियली आपण केलं आणखीन मोठ्या क्वांटिटीमध्ये तर खर्च कमी येतोय. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कलर वगैरे कुठलाही वापरलेला नाही आहे. चिरमुरे चांगल्या क्वालिटीचे वापरलेत. बरोबर 150 ग्रॅम आम्ही केलेलं आहे पाकिट. अशी पाकिट आता किती तयार होतात त्या 150 ग्रॅम मध्ये हे बघूया. तर मित्रांनो, आता संचिता पण पॅकिंगला बसलेली आहे. व्यवसाय करताना सगळ्या कुटुंबानं राबावं लागतं तेव्हा कुठं व्यवसाय होतोय. बाहेरची माणसं नंतर घेता येतील, पण आता मात्र इनिशियल स्टेजला सगळ्यांनी मिळून केलं तर जास्त फायदा होऊ शकतोय. बघू शकता आता पाकिटं इथं रेडी व्हायला लागलेली आहेत. टपाटप टपाटप 150 ग्रॅम ना, 150 ग्रॅम आम्ही भरायला लागलेलो आहे. आणि पाकिटं रेडी झालेली म्हणजे वजन करून तयार झालेले आहेत. आता त्याचं पॅकिंग करूया. हवा बंद करावं लागते व्यवस्थित, कारण की हा विषय आहे तो मऊ होण्यासारखा आहे. त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. व्यावसायिकदृष्ट्या जर हे जर प्रॉपर प्रिंटिंग वगैरे म्हटलं तर भरपूर महाग पडतंय. ह्याच्यावर ब्रँडिंगचं कागद वगैरे येतोय किंवा नावाचं येतंय, ते खूप हेवी जाते, खूप त्याला कॉस्टिंग जाते. पण इनिशियल स्टेजला सुरुवातीला अशा पद्धतीनं करू शकताय तुम्ही. कारण की तुम्हाला स्वस्त आणि मस्तमध्ये व्यवसाय करायचा असेल तर ही सुरुवात आहे. कारण की टेस्ट महत्त्वाची आहे. टेस्ट बघणार आहेत लोक सुरुवातीला घेताना, बाबा हे कुणाचं हां तर XYZ यांचं. तर याच्यामध्ये छोटं पाकिट जरी तुम्ही एक स्टिकर चिटकवलं तरी तुमचं ब्रँडिंग होऊ शकते. तर मित्रांनो, आपण 1 किलो भडंग आता संपवलेलं आहे बघू शकता आणि ह्याची पाकिटं झालेली आहेत तयार. आणि या ठिकाणी किती पाकिटं झालीत तयार आपण सांगूया तुम्हाला. तर बघू शकता 1, 2, 13 आणि 14. तर मित्रांनो, 1 किलोच्या चिरमुऱ्यामध्ये जवळजवळ 2 किलो भडंग झालं आणि त्यानंतर
150 ग्रॅमची 13 पाकिट झाली आणि 100 ग्रॅमचं 1 पाकिट झालेलं आहे. आणि या ठिकाणी थोडासा चुरा इथं राहिलेला, म्हणजे थोडंसं भडंग इथं राहिलेलं आहे, थोडासा मसाला राहिलेला आहे. आणि जे आपण मटेरियल आणलं होतं त्यामधलं एवढं मटेरियल राहिलेलं आहे, बघू शकता. एवढं जिरं राहिलेलं आहे, एवढं मोहरी राहिलेलं आहे आणि एवढं आमचूर पावडर राहिलेलं आहे. आपण 2 किलो भडंग केलेला आहे, 2 किलो चिरमुऱ्याचं भडंग केलेलं आहे आणि 1 किलोचं पॅकिंग केलेलं आहे. ते सुद्धा रेडी आहे, ते सुद्धा भडंग. साधारण आपण 1 किलोचं हे बिझनेस मॉडेल काढलेलं आहे. यामधनं 247 रुपये प्रॉफिट झालेला आहे. हे जस्ट तुम्हाला बिझनेस कसा असतो, किती रुपये खर्च येतो आणि प्रॉफिट कसा होतो हे मॉडेल समजून सांगण्यासाठी आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जी भडंग केलं होतं 2 किलो चिरमुऱ्याचं, तर हा आहे धनंजय. आणि धनंजय नेहमी या ठिकाणी असतो इथं रंकाळ्यावर आणि त्याचा गाण्याचा कार्यक्रम पण असतोय. त्याचबरोबर उदबत्ती सुद्धा विकतोय मी. तर ही जी पाकिट आपण केलेली आहेत भडंगाची, आपण ती त्याला विक्रीसाठी देतो आहे. तर तू ही पाकिटं विकू शकतोस आणि जे काय पैसे येतील, जे काय ते तू याकडेच ठेव. ओके. याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत, एक तिखट आहे आणि थोडंसं कमी तिखट एक आहे. हे बघ, हातात धर. हे ठरव, साधारण 40 रुपये आणि 30 रुपयाला तू विकू शकतोस. आता भडंग तर मी पहिल्यांदाच विकणार आहे. बर मग बघूया कसा काय प्रतिसाद मिळतोय. बर याच्या आधी मी अगरबत्ती वगैरे विकतोय, त्यामुळे भडंग आता इथं रंकाळ्यावर विकेन मी पहिल्यांदा. बर. आणि तुम्ही गाण्याचे कार्यक्रम पण करताय. हो, आम्ही प्रोग्राम पण करतो. ओके. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, तर डोळ्याला दिसत नाही तरी सुद्धा स्वतः ते व्यवसाय करतायत, गाणी म्हणतात आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात. बऱ्याच वेळा माणूस खचून जातोय, अरे काय करायचं, आपल्याला सगळं धडधाकट असून सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम आला, कोणतरी बोलला किंवा कुठल्या तरी परीक्षेत हारलो, आपण नापास झालो तर खूप डिप्रेशन येते. पण ही लोक डिप्रेशनमध्ये न जाता आपल्यासाठी प्रेरणा ठरतायत. खरंच ही चांगली गोष्ट आहे. आणि मॅडम, तुम्ही गाणं म्हणता ना? आमच्या प्रेक्षकांसाठी एखादं गाणं म्हणा की. हां, कुठलं गाणं म्हणणार? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. तर ज्योती मॅडम आणि धनंजय, खरंच यांची जोडी खतरनाक आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं या रंकाळ्या भागामध्ये त्या असतात. तर तुम्हाला जर भेटले तर नक्की त्यांच्याकडून उदबत्ती आणि अशा पद्धतीनं आता जे भडंग विकणार आहेत ते नक्की घ्या आणि त्यांना नक्की सपोर्ट करा. धनंजय यांनी दिवसभर भडंग विकून चांगला नफाही कमवला. अशाच पद्धतीनं काहीतरी नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्याच्या मागं प्रत्येक मराठी युवकाच्या मागं चैतन्य फूड ब्लॉग आहेच. आम्हाला फक्त अपेक्षा आहे फक्त एका लाईकची आणि एका सबस्क्राईबची. आणि नक्कीच तुम्हालाही अशा पद्धतीने व्यवसाय करायचा असेल किंवा अशा पद्धतीने व्यावसायिकांना आम्ही मदत करू असं वाटत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा हा तुम्हाला व्यवसाय कसा वाटला, त्याचबरोबर हा आमचा उपक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहा चैतन्य फूड ब्लॉगला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्वतः धनंजय आणि मॅडमने हे भडंग टेस्ट केलं, त्यांना सुद्धा खूप आवडलं आणि ग्राहकांना सुद्धा हे भडंग खूप आवडलं. नाही, चांगलं आहे, टेस्ट कसं वाटले? मस्त आहे. मॅडमना तर आवडलंय, बघूया ग्राहकांना आवडते का, धनंजयला आवडलंय का बघूया. थांबा, कसं 1 नंबर आहे भडंग. आवडलं? हो.